गावातून थोडे वर आल्यानंतर येथे वन खात्यामार्फत येथे एक बसण्याची सोय केलेली आहे। व येथून आता आपण गडाच्या वर चढण्यासाठी जाणार आहे, जेथे मेन थरारक पॅच सुरू होणार आहे, जिथे शिड्या आहेत। तर चला पाहूया। थोडे वर आल्यानंतर एकच माणूस जाऊ शकेल अशी एक गुहा आहे।
गड असेही संबोधले जाते. इतिहासात काळदाता ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाजबांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडामुळे या गडाचे इतिहास काळात फार महत्त्व होते. आशेरीगड शिलाहाररावांच्या भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारण 800 वर्ष असे अनुमान निघते. पुढे 14व्या शतकात महिकावती नगरी माहीम येथील राजा भीमदेवाने याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्कर ठणे बसविले. आता आपण गडाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहे व येथून जो हायवेचा दृश्य दिसून येतो तो फारच सुंदर आहे. समोर खूपच किल्ले आकाराचे डोंगर आहेत, पण कुठलाही किल्ला नाही व आशेरी, आसावा, सेगवा असे एका रांगेत असलेले हे किल्ले आपण करणार आहे. जरी यावेळेस सेगवा नाही झाला तरी पुढच्या वेळेस आपण तो नक्कीच करणार. विचार केला तरी किती सुंदर वाटते की त्या काळी हा रस्ता किती सुंदर असेल व आता पूर्ण गाडींची कटकट असते. गडाच्या बालेकिल्ल्यावर ही राजगादी दगडात बनवलेली ही ठेवलेली आहे येथे. आता आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे व आता परतीच्या प्रवासाला निघूया. आशेरीगड हा माझा 438 नंबर किल्ला आहे. या गुहा मंदिराच्या वरच्या बाजूस आल्यानंतर आपणाला तलाव पाहायला भेटणार आहेत. दुसरा तलाव व गडावर जो मुख्य तलाव आहे पाण्याचा, तो पाण्यासाठी आपण आता येत आहोत. हा आहे गडावरचा मुख्य तलाव. आता हा मुख्य तलाव पाहिलेला आहे व याच्या वरच्या बाजूस अजून एक तलाव आहे, तो आता जाऊन पाहू आपण. तिसरा तलाव पाहू शकतो. नागफणी देवस्थान असं लिहिलेलं आहे, परंतु इथे कुठंच आपल्याला सापडलेलं नाही. एक मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे आपण, सुंदर. नंतर असे एक पाण्याचं टाकं आहे, पाण्याचं टाकं पाहू शकतो. अशी 3 पाण्याची टाकी आहेत पाहायला भेटत आहे. अजून पुढं जाऊन पाहू. एक पाण्याचं टाकं, 5 पाण्याच्या टाक्यांचा समूह. बाजूस हे असं अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. पाणी भरपूर आहे याच्यातसुद्धा, हे पाहू शकतो. पाण्याच्या टाक्याची सिरीजची बहुतेक इथं पण आता हे अजून एक असं पाण्याचं टाकं. ज्यावेळेस आपण गडमाथ्यावर येतो समोरच्या बाजूस तिथे आपला कोट ऑफ आर्म्स जे राजचिन्ह आहे त्याच्या उजव्या बाजूच्या डोंगरांनी, उजव्या बाजूच्या धारांनी आपण हे पाहू शकतो. इथून आपण वर चढतो, या ठिकाणावरून वर चढत जात असतो गडावर, परंतु त्याच्या अगोदर ह्या अशा रस्त्याने आपण आलो तर या अशा डोंगरधारेला आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकतो पाणी जाण्याची सोय केलेली आपल्याला व्यवस्थित दिसत आहे, चांगली सोय केलेली आहे.